शास्त्र काय सांगतं, धर्म काय सांगतो आणि अध्यात्म काय सांगतं हे लक्षात घ्या. शास्त्र हे कुठल्या बेसिसवर उभं असतं? चूक आणि बरोबर हा त्याचा बेस आहे, की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे, त्याच्याविषयी काही चर्चा नाही. धर्म काय सांगतो? धार्मिकता, थोडक्यात धर्म असं नाही, धार्मिक विचार काय सांगतात, तर पाप आणि पुण्याचा हिशोब असतो, की बा हे केलंस कर्म तर हे चांगलं आहे, हे इथे पुण्यात जातं, वाईट केलंस तर वाईट कर्म, तू नरकात जाशील किंवा स्वर्गात जाशील. अध्यात्म काय सांगतं? अध्यात्म ना चूक ना बरोबर ना पाप पुण्य स्वर्ग नरक नाही, त्याच्या पलीकडे योग्य आणि अयोग्य, योग्य कृती काय आणि अयोग्य कृती काय. तिथे चूक बरोबर किंवा पाप पुण्याचा विषय येत नाही. एक त्याचं साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपण एक देऊया, संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज हे काशीला गेले होते. काशीवरनं ते गंगेचं गंगाजल आणतात, पाणी. ते रामेश्वरला जात असतात, तिथे त्यांना व्हायचं असतं, म्हणजे गोदावरी नदीचं जिथे आहे एंड होते तिथे. तर तिथे जात असतात, अगदी रामेश्वर मंदिर असेल मे बी 500 मीटरवर, तेवढं एक गाढव दिसतं रस्त्यावर, की जे अगदी तहानलेलं आहे आणि ऑलमोस्ट मरायला टेकलंय, पाणी पाहिजे त्याला. एकनाथ महाराज काही विचार करत नाहीत, त्यावेळेस ते तिथले तिथे त्या गाढवाला पाणी देऊन टाकतात. बस संपलं, गंगाजल त्याला पाणी तिथे देतात. तर त्यांचे जे शिष्य असतात त्यांना जरा आश्चर्य वाटतं, की महाराज असे कसे काय वागले. जो शास्त्र पंडित असेल शिष्य, ज्याला शास्त्र माहिती आहे, तो म्हणतो हे तर महाराज चुकीचं आहे. गंगेचं पाणी गोदावरीला व्हायचं असतं, शास्त्र हे सांगतं, हे तुम्ही चुकलात. ओके, शास्त्राने सांगितलं, चूक आहे. मग धार्मिक असतो शिष्य, तो काय म्हणतो, की हे पाप आहे, जे पवित्र गंगाजल आहे ते तुम्ही गाढवाला पाजलत, आता ह्याच्यातनं तुम्हाला पाप लागणार, पापातून तुम्ही नरकात जाणार. एकनाथ महाराज काय म्हणतात, की ही मी आता जे वाटलं मला योग्य ते मी केलं. भले मी ते शंकराला वाहीन, गोदावरी नदीत वाहीन, किंवा मी ते आता काय गरजेचं आहे, त्या गाढवाला पाण्याची गरज आहे, त्याला मी जल देऊन टाकलं. मी पाप आणि पुण्याचा हिशोब करत नाही. ह्याला म्हणतात योग्य आणि अयोग्यचं मापन, म्हणजे अध्यात्म. अध्यात्म चूक आणि बरोबरचा हिशोब नसतो, ते त्याच्या पलीकडे असतं, विवेक बुद्धी जे म्हणतो. जिथे वर्तमान काळ आहे, प्रेझेंट टेन्स, की तिथे पहिल्या आधी तरतम भाव असतो. तिथे शास्त्राने काय सांगितलंय आणि धर्माने काय सांगितलंय त्याच्यापेक्षा वर्तमान काळ म्हणजे एक योग्य म्हणतो भाव, की आत्ता काय गरज आहे, प्रेझेंटली आत्ता व्हॉट इज इम्पॉर्टंट. तो जिथे वर्तमान काळ आहे तिथे काय जन्माला येतं, तरतम भाव, की तारतम्य, बॅलन्स, की हे करू का ते करू. जिथे तरतम भाव आहे तिथे आपण योग्य आणि अयोग्याचा विचार करतो, की आता योग्य कृती काय आहे. आणि जिथे योग्य अयोग्य कृती असते तेथेच जन्माला येते ती विवेक बुद्धी, दॅट इज स्पिरिच्युअल विजडम म्हणतो, ही खरी अक्कल. अध्यात्म काय शिकवतं? अध्यात्मातलं जुन्या धर्मातल्या गोष्टी आणि शास्त्राचंच पालन केलंय असं नाही, त्याच्या पलीकडे योग्य कृती काय आहे, की एक उच्च कोटीचा भाव. अध्यात्म म्हणजे अगदी पहिल्या ते सिंपल चांगला माणूस, जो कायम सर्व्हिस मध्ये, जो काहीतरी द्यायला आहे, तो समाजाला आणि या पंचमहाभूताला, अख्ख्या पृथ्वीला काहीतरी तो देणं लागतो, हा त्याच्या आतमध्ये भाव असतो आणि तो त्याप्रमाणे तो आयुष्य जगत असतो. तो धर्माने पुस्तकाने काय सांगितलंय किंवा मोठे पंडितांनी काय सांगितलं त्याच्यावर तो जगत नसतो. आत्ताचं वर्तमान काळ काय गरजेचं आहे त्याप्रमाणे तो जगत असतो. तुम्ही अख्खं भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य पहा. आपल्याला वाटतं भगवान श्रीकृष्ण म्हणजे त्यांनी चिटिंग केली वगैरे वगैरे असं काय काय आपण म्हणतो, पण भगवान कृष्णाची जी कृती होती, प्रत्येक कर्म होतं, त्या कर्मामध्ये चूक बरोबर पेक्षा योग्य काय होतं, की आता गरजेचं काय ते त्यांनी केलेलं आहे. अध्यात्म हे शिकवतं. म्हणून अध्यात्म समजून घेणं अवघड आहे, डीप प्रॉब्लेम आहे. कारण का ते समाजाला ते विक्षिप्त वाटतात लोक. बघा सगळे संत बघा, ज्ञानेश्वर माऊली असू दे, तुकाराम महाराज असू दे, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, साईबाबा असू दे, अक्कलकोट स्वामी असू दे, कायम त्यांची अपमान किंवा हेटाळणी झाली. नीट विचार करा, जेव्हा ते देहात होते तेव्हा का झाली, कारण का ते योग्य आणि अयोग्य कृतीवर होते. ते चूक बरोबर आणि पुस्तकं काय सांगतात ह्याच्यावर त्यांचं धर्म आणि अध्यात्म आणि देवदेव करणं अवलंबून नव्हते. माणुसकी हा धर्म, माणुसकीच म्हणजेच अध्यात्म हे सांगणार संतांनी हेच सांगितले.
हे घेण्यासारखे. त्यामुळे अध्यात्म म्हणजे योग्य आणि अयोग्य. धन्यवाद.